एक पाठवा आप लोग यहीं पे रहिएगा, हम आएंगे है ना, बताएंगे। ठीक है, बैठ जाओ, आराम से बैठ जाओ, बैठ जाओ, आराम से बैठ जाइए। तिथं आपण तिथं काय हवं तुम्हाला सांगा. काय सांगणार आपण आज ह्या संविधान चौकामध्ये विदर्भातून कानाकोपऱ्यातून आपण आले आहात WCL अप्रेंटिसच्या आधी. काय काय तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहे आणि काय कसं करता आपण इथं आल्या? आम्ही यासाठी आलो. काय नाव आहे? माझं नाव मोनिका आहे. मोबाईल नंबर आणि माझं ऑपरेशन हेडक्वार्टरमध्येच चालू होतं. मला आता म्हणजे मी जेव्हा तिथे होती तेव्हा तिथे मी इन्फॉर्मेशन काढली की तिथे WCLमध्ये म्हणजे परमनंट आधी करत होते. म्हणजे 2014च्या आधी असं होतं की तिथे अप्रेंटिसवाल्यांना परमनंट करत होतं. 2014 असं काय झालं, का बरं बंद केलं त्यांनी? म्हणजे आम्ही कुठे जायचं मग असं? कारण की अप्रेंटिस WCLमध्ये जिथे पण अप्रेंटिस केली ती अप्रेंटिस दुसऱ्या कुठेच कामात येत नाही. जर आपण कुठे रेल्वेमध्ये फॉर्म भरतो किंवा कुठे काही भरतो ते तर त्यांच्या ना, तुम्ही आमच्याकडून काम करून घेत आहात, त्याचं बेनिफिट आम्हाला द्यायला पाहिजे ना मग काहीतरी. म्हणून आम्ही त्या म्हणजे सगळेजण आम्ही त्याचं जमलेला. किती वर्ष झाले तुम्हाला अप्रेंटिस करून? कुठून आलात आपण? मी इथेच आहे नागपूर. कुठून आला? काय सांगणार आपण संविधान चौकामध्ये आपण जे WCLचे अप्रेंटिसचे जे विद्यार्थी आहात, तुम्हाला रोजगार नाही भेटलेला, काय सांगणार आपण? काय नाव आहे? माझे नाव सौरभ सुरेश श्रीराम. मी राळेगाव पिंपळगावमधून आलेलो आहो. माझे अप्रेंटिसशिप मुंगोसमध्ये झालेलं आहे, मुंगोली माइन्समध्ये. आणि आम्ही इथं उभे झालेलो आहोत कारण का 1995 ते 1996 पासून त्यांनी अप्रेंटिस जे परमनंट करण्याचे काम ते बंद झाले आहे. आम्ही त्यासाठी हक्क मागायला आलो आहोत. आम्ही 2021 पासून जी बॅच चालू झाली आहे त्या आता 2026 चालू आहे. त्यानंतर का नाही मग आम्हाला रोजगार नाही देणार. आमच्यापासून अवैध काम करून घेतलं आहे त्यांनी. म्हणजे एक्झाम्पल सांगावं तर आता इलेक्ट्रिशियन आहे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन त्यांनी खंब्यावर चढले, त्यानंतर अपघात झाले, त्यानंतर खूप वेगवेगळे आम्हाला काम करायला लावले. मी का नाही डंपर सेक्शनमध्ये होतो, मला वेगळ्या काम म्हणजे मला सेफ्टीमध्ये टाकलं होतं, मला का नाही कलरिंग करण्याचे काम दिले होते, व मला का नाही डंपरचे साफ करण्याचे काम दिले होते. आम्ही मेंटेनन्ससाठी झालेले होतो. सब गोंधळ चालू आहे त्याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात का नाही मी डंपर सेक्शनचा आम्हाला का नाही काट्यावर दिलं होतं, त्याच्यात खूप सारे काम करायला लावले आम्हाला. म्हणजे वर्षभर तुमच्याकडून काम करून घेतलं आहे? 12 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होता. आमचं कॉन्ट्रॅक्टचा आमचा फोटो पण आहे, कॉन्ट्रॅक्टचे फोटोज पण आहे आमच्यापाशी. आणि खूप वेगवेगळे काम करून घेतले. म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. जसे आपण रोज मजुरी करतो तसे 300 रुपये रोजानं काम करतो आपण, तशा प्रकारे आमच्यापासून काम करून घेतले आहे. आणि खूप जणांचे अपघात झाले पण त्यांच्या फॅसिलिटी नाही दिली आहे, काहीच नाही दिले आहे त्यांनी. असे अवैध काम केले आहे आमच्यापासून. आता तुमची काय मागणी आहे? की आमची मागणी एवढीच आहे फक्त, जे 1995 ते 1996 पासून का नाही रोजगार बंद झाले आहे त्यांना का नाही आम्हाला प्रोत्साहन करायचं आहे. जसे सुनील जे निंबाळकर आहे त्यांनी का नाही अप्रेंटिस संघाचे जे सचिव आहेत, सदस्य आहेत, त्यांनी का नाही आता उठाव घेतला आहे. त्यानंतर आम्हाला हिंमत आली त्यांच्यापासून. आणि म्हणून आम्ही का नाही तेवढं खूप दुरून चंद्रपूर, खूप दुरून घुगुत झाले, खूप दुरून राळेगाव, यवतमाळचे सगळे मुलं का नाही आले आहे, चिमूर आले आहे, वरोर आले आहे, तिथून मुलं आले आहे, एकजूट झाले आहे. आणि हे मागणी आहे का आम्हाला का नाही अप्रेंटिसला जे पद आहे ते परमनंट करावं. कारण का माझं पण बघा, माझं मेकॅनिक डिझेल आहे. मी 7,500 रुपये एक्झाम्पल 7,700 मध्ये मी काम केलं आहे एका महिन्याचं. खाणं अलग, राहणं अलग, क्वार्टरची सुविधा नाही दिली, ना फूड प्रोव्हाइड केलं, ना काहीच केलं तिथं सगळ्या ठिकाणी आम्हाला. तर आमची ही मागणी होती का आम्ही म्हणजे 70-80 हजार रुपये महिन्याला पेमेंट होतं त्यांना काम फक्त 4 घंटे आणि आम्ही 8-8 घंटे 12-12 घंटे ओव्हर टाईम केला आहे ना. ओव्हर टाईमचा आम्हाला पैसे दिले आहे ना, काही दिलं आहे ना, काही दिलं आहे. हे म्हणजे असा छळ आमच्यासोबत का बा? म्हणजे काय ITI केलं आहे? ITI मेकॅनिक डिझेल माझा ITI झाला. अप्रेंटिस मी WCL मध्ये केलं, डंपर सेक्शन मध्ये.